एक्स मायनस वाय बरोबर 6 असेल. आपण याला नॉर्मली जर सॉल्व्ह केलं तर नॉर्मल सॉल्व्ह करताना आपण दोघांची ॲडिशन करणार. प्लस वाय मायनस वाय काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे 2x बरोबर किती आलं असेल 16. तर एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे 8. जर एक्सची व्हॅल्यू 8 असेल तर वायची व्हॅल्यू 2 असायला पाहिजे. मग आन्सर काय येणार, एक्स इज ग्रेटर दॅन वाय. ही आपलं नॉर्मल मेथड आहे की नाही. या मेथड मार्फत काय ना बघा, ही मेथड काय म्हणते की जेव्हा तुम्ही अशा टाईपचे कंटेंट सॉल्व्ह करणार आहात, जसं हा इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मेन्स लेवल वगैरे असं नोट डाऊन केलं तरी चालेल. आता मेन्स एक्झाम मध्ये किंवा प्रिलिम मध्ये पण नाही का लिनियर येतात, ठीक आहे. पण लिनियर येताना काय ना की लिनियरचे आपण कालपर्यंत वेगळ्या मेथड बघितला. एक सगळ्यात सिंपल मेथड काय की कोइफिशियंट सेम करणे आणि त्याला सॉल्व्ह करणे. दुसरी मेथड काय की जो राईट हँड साईडचा जो नंबर आहे तो सेम करा आणि त्याला सॉल्व्ह करा. ती एक दुसरी मेथड होती. हा, तिसरी मेथड आपण डिटर्मिनंट लावत होतो. पण डिटर्मिनंट मध्ये बरेचदा गडबड काय होत होती की ते डिटर्मिनंटला पण वेळ लागत होतं. एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, किंवा डी फाइंड करा, मग डी एक्स फाइंड करा, डी वाय फाइंड करा, मग आन्सर द्या. त्या सगळ्यांवर एक सोल्युशन मी बघितलं. जेवढे पण मी सगळ्यांच्या नोट्स बघितल्या, रेफरन्स बुक चेक करण्यात आलं, एक वन ऑफ द बेस्ट मेथड मिळाली आहे. ठीक आहे, ती क्वाड्रॅटिक इक्वेशन पेक्षा आहे. जसं क्वाड्रॅटिक आपण लवकर लवकर सॉल्व्ह करू शकतो, त्याचप्रमाणे लिनियरला पण खूप कमी वेळात सॉल्व्ह करता येतात. त्या मेथडला पहिले समजून घ्या. ही मेथड इनडायरेक्टली क्वाड्रंट म्हणजे डिटर्मिनंट आणि वेदिक मॅथ्सला कंबाईन करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मेथड बघा. सपोज आपण असं लिहिण्यात आलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू, मी 6 म्हणत आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10, एक्स मायनस वाय बरोबर 6 असेल. आपण याला नॉर्मली जर सॉल्व्ह केलं तर नॉर्मल सॉल्व्ह करताना आपण दोघांची ॲडिशन करणार. प्लस वाय मायनस वाय काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे 2x बरोबर किती आलं असेल 16. तर एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे 8. जर एक्सची व्हॅल्यू 8 असेल तर वायची व्हॅल्यू 2 असायला पाहिजे. मग आन्सर काय येणार, एक्स इज ग्रेटर दॅन वाय. ही आपलं नॉर्मल मेथड आहे की नाही. या मेथड मार्फत काय ना बघा, ही मेथड काय म्हणते की जेव्हा तुम्ही अशा टाईपचे कंटेंट सॉल्व्ह करणार आहात, जसं हा इक्वेशन आहे, तर या इक्वेशनला ॲलिगेशनच्या स्वरूपात तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. ॲलिगेशन म्हणजे काय, असा ॲरो बनवल्या जातात यानुसार. मग त्या ॲरोला आपण काय करूया, सुरुवातीला हा नंबर येणार इकडे मल्टिप्लाय असं, ही पहिली स्टेप असणार. आणि पुढे हा नंबर जाणार आणि या साईडला मल्टिप्लाय, ही दुसरी स्टेप असणार. ठीक आहे, पहिले एकदम स्टेप बाय स्टेप सांगतो, मग डिफिकल्ट कंटेंट घेतोय. म्हणजे हे जे आपण प्रेझेंट करणार आहे याला मी म्हणतोय की ही जर स्टेप नंबर काय असणार आहे 1. ही स्टेप नंबर 1 आपल्याला बघायची आहे. आणि ही स्टेप नंबर 1 सॉल्व्ह झाल्यानंतर ही जी स्टेप लिहिण्यात आली आहे याला आपण म्हणूया स्टेप नंबर कोणती, सेकंड. इज द स्टेप नंबर सेकंड. आरामशीर समजा, कारण इतकी चांगली मेथड आहे की तुम्ही डिफिकल्ट कंटेंटला विदिन काही सेकंड मध्ये सॉल्व्ह करू शकणार. फक्त मेथड समजून घ्या. आता मी स्टेप नंबर 1 इम्प्लिमेंट करतोय. आता स्टेप नंबर 1 मध्ये काय होणार की स्टेप नंबर 1चं मिनिंग आहे की हा याचं कोइफिशियंट 1 असेल आणि याचं कोइफिशियंट किती असणार आहे -1 असेल. तर 1 न -1 ला मल्टिप्लाय केलं -1, तर आपण याला लिहिणार 1 इंटू -1 किती -1. आणि याचं कोइफिशियंट एक्स असल्यानंतर फक्त याला काय करूया आपण, एक्स न हे करून टाकूया, -1 इंटू एक्स. हे स्टेप समजलंय. हा असं नंबर बनवण्यात आलाय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. 1 इंटू -1, 1 इंटू -1 किती -1. फक्त त्याला मी एक्स हा नंबर लिहिण्यात आलाय. इक्वल टू, आता मी म्हणणार इक्वल टू आला असेल. आता इक्वल टू आल्यानंतर, इक्वल टू आल्यानंतर काय करणार आपण, सॉरी, या एक काम करा, याला डायरेक्टली 1 इंटू -1 किती -1. 1 इंटू -1 आता हा नंबर या साईडला मल्टिप्लाय करायचं बघा, अशा प्रकारे सांगा. 1 इंटू 1 किती 1, पण तो आपल्याला मायनस द्यावा लागते की नाही, नंतर आपण मायनस करतो. मग डबल याला 1 इंटू 1 1, पण त्याला काय साईन लागणार पुढे मायनस, कारण की या नंबर मधून हा नंबर मायनस करत असतो, म्हणून हा मायनस. ही स्टेप समजली. आता या दोघांचं आपण काय करणार, ऍडिशन. व्हॉट इज ऍडिशन, -2. ठीक आहे, हा झाला तुमचा -2. आता -2 जो झाला असेल, तो -2 चा जो व्हॅल्यू आपल्याला आता पुढे काढायचे, हे -2 झालं, इथपर्यंत समजलंय. आता या -2 ला आपण काय लावणार, फक्त तर -2 ला लावणार आपण एक्स. जो पण नंबर आला असेल त्याला काय लावणार आपण, एक्स लावण्यात आले. आता एक्स लावल्यानंतर दुसरी मेथड, या दुसरा नंबर आपल्याला फाइंड करायचा. आता स्टेप नंबर सेकंड बघा, हा नंबर इकडे मल्टिप्लाय करणार, -1 इंटू किती 10, -1 इंटू 10 किती असते -10. मग आपण इथे लिहिणार हा नंबर असेल -10. ही स्टेप समजली, -10. मग याचप्रमाणे हा नंबर असा इकडे येणार, मग हा नंबर या साईडला मायनस करायचा आहे. तर 1 इंटू 6 किती
6, पण तो डबल आपल्याला मायनस करायला लागतो. हा, तर 1 इंटू 6 6, 6 मायनस 1 किती, -6. तर हा झाला असेल -6. तर आता आपण पुढे काय सॉल्व्ह करणार, की हा जो नंबर असेल सर तो -2x असेल आणि या नंबरची ऍडिशन किती असेल, -16 असेल. तर -2x बरोबर 16 आलं की नाही. जर मी याला डिवाइड जर करत असेल दोन्ही साईडला, हा म्हणजे आता आपण जेव्हा डिवाइड करतो मायनस मायनस काय होणार, कॅन्सल. 2 न याला डिवाइड केलं तर किती, 8. तर हे म्हणतं की x ची व्हॅल्यू किती आली असेल, 8 आली असेल. x ची व्हॅल्यू 8 येते. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 8 येते. हा, मग आता x ची व्हॅल्यू 8 आली तर आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायचं. तर y चं व्हॅल्यू फाइंड करताना त्याचं काय करणार आपण, एक्स्ट्रीम सगळ्यात लास्टचा जो डायगोनल असतो की नाही, असं आपण डायगोनल असं म्हणतो बघा, डायगोनलचं मल्टिप्लाय करणं. आता डायगोनल काय, हा बघा 1 इंटू 6, 1 इंटू 6 किती, 6. हा, मग याला आपण म्हणणार 1 इंटू 6, ही स्टेप झाली. ठीक आहे, यानंतर हा नंबर बघा 1 इंटू 10, 1 इंटू 10 किती, 1 इंटू 10. हा, कारण की याच्या पुढे 10च असेल. 1 इंटू 10 किती, 10. मग हा नंबर झाला असेल 10, म्हणजे हा नंबर काय येणार, -10. ठीक आहे, -10. बघा काय करतोय आपण, हा नंबर असं मल्टिप्लाय आणि हा नंबर असं मल्टिप्लाय केलंय की नाही. आणि जो पण मल्टिप्लाय केलं याचं जो पण आन्सर येणार, आता मला डायरेक्ट y ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून मी डायरेक्टली इथं y लिहिणार आहे. आणि y लिहिल्यानंतर जो x चा कोइफिशियंट आहे, x चा जो आपण कोइफिशियंट काढलाय, त्या कोइफिशियंटनं त्याला सरळ सरळ काय करायचंय, डिवाइड करायचंय. आता सांगा x चा कोइफिशियंट किती होतं इथं, -2. तर -2 न डिवाइड करणार. मग इथं सरळ आपण गेलो आणि -2 ने याला डिवाइड करत आहात. ठीक आहे, तर आता सांगा 6 मधून 10 गेले, 6 मधून 10 मायनस गेले, किती उरतात, -4. म्हणून आपण याला सांगणार की हा जो नंबर आला असेल तो -4 असेल आणि -4 ला -2 न डिवाइड केला तर नंबर किती येतो आपला, 2 येतो. मग याचा आन्सर आहे की x ची व्हॅल्यू 8 असेल, y ची व्हॅल्यू 2 असेल. देन व्हॉट इज द आन्सर, x इज ग्रेटर दॅन y. आता सध्याच्या घडीला तुम्हाला बरेचदा कन्फ्युजन चालू आहे, मी मान्य करतो, कारण की काय ना, याला डायरेक्ट सॉल्व्ह केला खूप लवकर बनतं. ठीक आहे, जे तुम्हाला इक्वेशन मार्फत लगेच बनवता येते. या मेथडला इम्प्लिमेंट करण्यासाठी मी बरेचसा एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप. मग तुम्ही डिफिकल्ट कधी लागू शकतात हे पहिले समजूया. बघा डबल एक्स समजा, हा, कारण की काय ना, पहिल्यांदा ते क्लिकच नाही होत. पहिल्यांदा असं पटकन क्लिक होणारी मेथड नाहीये की जे लगेच आन्सर, पण मेथड एवढी इफेक्टिव्हली आहे की जर तुम्ही याला वर्क केलं ना, 100% खूप कमी वेळात टाइम आन्सर येतोय. हा, बघा आणखीन एक एक्झाम्पल घ्या. कालचं एक्झाम्पल होता तोच मी तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. काल एक एक्झाम्पल असं देण्यात आलं होतं आपल्याला, सॉरी, काल लिनियर इक्वेशनचे बरेच एक्झाम्पल आपण बनवले. हा, तर त्यापैकी एक एक्झाम्पल हा होता एक्सच्या फॉर्म मध्ये. हा बघा, कालचं एखादं इक्वेशन सांगा मला. हा, 8x प्लस 13y, हा, इज इक्वल टू 62. हा नंबर आहे, हा, इक्वल टू 62. ओके, आणखीन 13x. ओके, एक मिनिट, फक्त हा, 13x मायनस 17y प्लस. हा, पण आता याला कसं ना, याला काल जेव्हा आपण सॉल्व्ह करत होतो याला लेंथी झालं. ठीक आहे, आपण सध्या काय करूया, पहिले व्हेरीफाय करू. व्हेरीफाय केल्यानंतर मी यावर येतो. आता काय होतं ना, तुम्हाला एकदा फक्त मेथड समजण्यासाठी व्हेरीफाय करूया की कशा प्रकारे सॉल्व्ह करता. मग छोटे छोटे नंबरनं पहिले व्हेरीफाय करतो, मग तुम्हाला डिटेलमध्ये वाले जे कंटेंट आहे ते आपण ट्राय करूया. एक मिनिट. आणखीन कोणतं छोटं इक्वेशन होतं काल की ज्याला आपण डायरेक्टली व्हेरीफाय करू शकणार. हा, 2x प्लस 6y वाला होता एक. चला, हे इक्वेशन होतं बघा, 2x प्लस किती, 6y इज इक्वल टू -1. हा एक होतं. त्यानंतर x प्लस किती, 8y इज इक्वल टू किती, 2. हा इक्वेशन काल सॉल्व्ह करण्यात आलाय. ठीक आहे, मग काय ना, पहिले व्हेरीफाय करण्यासाठी स्मॉलर घेतोय, मग आपल्याला सगळंच कंटेंट घ्यायचं आहे. एकदम मेथड इझिली झाली पाहिजे, कसं वर्क करताय याचा आन्सर तुम्हाला माहित असेल, कारण नोटबुक मध्ये चेक करा. याला बेसिक ना आपण सॉल्व्ह केलं होतं. हा, जेव्हा एक्स इज लेस दॅन वाय. आता बघा मेथडचं काय म्हणणं आहे. हा, यात काय करणार आपण, हा लाईन हे आणणार या साईडला, ही आपली स्टेप नंबर 1. त्यानंतर ही लाईन अशी जाणार आणि याला मल्टिप्लाय, ही स्टेप नंबर 2. हे लक्ष ठेवायचं. मग आपल्याला पहिला जो स्टेप सॉल्व्ह करायचा म्हणजे हे सॉल्व्ह करायला लागणार आहे. एवढं ब्रॅकेट आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह करायला लागणार आहे. मग आपण काय करणार सांगा, 2 इंटू 8 किती, 16. मी डायरेक्टली लिहितो, हा 16. आणि हा नंबर इथं मल्टिप्लाय करणार, 1 इंटू 6 किती, 6. मग 16 मधून 6 गेलं असेल तर किती उरलं, 10. मग हा 10 ला आपण काय लिहितो, एक्स लिहितो. सरळ सरळ एक्स लिहितो. ही स्टेप समजली इथपर्यंत, क्लिअर.
मग आपण सेकंड स्टेपवर येणार. मग आता सेकंड स्टेप मध्ये कसं आहे, सेकंड स्टेप म्हणजे या दोघांचा असं बघणे, यांना असं बघणे, ही सेकंड स्टेप असते. मग या सेकंड स्टेप मध्ये पहिला नंबर तुम्हाला असं सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर सांगा 8 इंटू -1 किती, -8. तर हा नंबर झाला असेल -8. ठीक आहे, मग यानंतर हा नंबर असा आला असेल काहीतरी. ठीक आहे, 6 इंटू 2 किती, -12. सॉरी 12 येतो, पण आपण 12 मधून डबल मायनस करणार आहे, मग आपण लिहिणार -12 असं लिहिलं असेल. मग आता 10x बरोबर काय झालं असेल, तर 10x बरोबर काय येणार, मायनस आणि हे किती किती -20. मग आपण म्हणणार याचा आन्सर तर सर -20 आलं. ठीक आहे, तर 10x बरोबर -20 आलाय, 10x बरोबर -20 आलाय, तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे, एक्स ची व्हॅल्यू किती आली असेल, -2. एक्स ची व्हॅल्यू -2 आहे. इथपर्यंत क्लिअर होत आहे. कालच्या याच्यात बघा एक्स ची व्हॅल्यू काय देण्यात आली आहे, -2 आलेली आहे. ठीक आहे, चला तर हे इथपर्यंत समजलंय सगळ्यांना. आता यायचंय सर वाय ची व्हॅल्यू फाइंड करायला. तर यात वाय ची व्हॅल्यू खूप लवकर बनवल्या जातात, खूप सिम्पली वेनं याला वाय ची व्हॅल्यू काढल्या जाते. वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी फक्त मेथड काय ना, हा जो नंबर आहे शेवटचा रो शेवटचा कॉलम याचं फक्त आपसामध्ये मल्टिप्लाय, रो आणि कॉलमचं कॉम्बिनेशन असतो, म्हणजे डायगोनल बनवणे. आपण डायगोनल म्हणतो की नाही एक्स्ट्रीमचं, सरळ 2 नंबर घ्यायचा आणि याला मल्टिप्लाय करायचं. सांगा 2 इंटू 2 किती, 4. मग मी डायरेक्टली इथं लिहितो, 2 इंटू 2 झाला 4. ही स्टेप झाली, समजलं. ठीक आहे, मग काय करायचं, याचं 1 असेल की नाही, 1 इंटू -1. हे 1 इंटू -1 किती, -1. 1 इंटू -1 -1 झालं की नाही, पण डबल त्याला मायनस लागणार आहे. ठीक आहे, मग मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. हे झालं प्लस. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि जो एक्सचा कोइफिशियंट आहे, जो एक्सचा कोइफिशियंट आहे, एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 10. हा 10 घेणे आणि याला डिवाइड करणे. ठीक आहे, तर नंबर काय जाणार, 5 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती, 0.5. तर 0.5, पण आपण म्हणणार हा तर निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे, देन व्हॉट इज द आन्सर, एक्स इज लेस दॅन 1. समजत आहे पक्का. डिफिकल्ट वर जाऊ, आता सॉल्व्ह करू शकणार. चला आता बघा डिफिकल्ट कसे, हा म्हणजे आता एक्झाम मध्ये लेंथी कंटेंटला आपण कसं सॉल्व्ह करणार बघा. आता हा एक क्वेश्चन आहे, 7x प्लस 4y इज इक्वल टू 18. त्यानंतर 4x प्लस 3y इज इक्वल टू 11. देन व्हॉट इज द आन्सर. बघा एक स्टेप तुम्हाला मी 2-3 मेथड शिकवल्या आतापर्यंत. एक मी मेथड कशी शिकवली की सर व्हेरिएबलला सेम करा, ठीक आहे, 3 न मल्टिप्लाय 4 न मल्टिप्लाय मग सॉल्व्ह करा. ही एक मेथड आहे सगळ्यात बेस्ट आणि फास्ट सॉल्व्ह करणारी मेथड. याला तुम्ही लवकर पण सॉल्व्ह करू शकता जर ही मेथड समजली असेल ना, लवकर सॉल्व्ह करण्यात. लक्ष द्या, एक आणखीन एक्झाम्पल समजून घ्या. पहिला स्टेप ही असं येणार आणि ही असं मायनस करणार. ही पहिली स्टेप असेल, म्हणजे हा आणि हा, म्हणजे पहिला याच्यात आपण या दोघांनाच बघणार आहे, या दोघांना बघणार आहे की नाही. म्हणजे आपण मेथड पण असं बनवणार की सर असा ॲरो आला असेल आणि त्यानंतर असा ॲरो जाणार आहे. ही पहिल्या स्टेपचं मेथड आहे. तर बघा 7 आणि 3 किती, 7 इंटू 3 किती, 21. आणि 4 इंटू 4 किती, 16. 21 मधून 16 गेला असेल तर 5, पण त्या 5 ला आपण काय लिहिणार आहे, एक्स लिहिणार आहे. ही स्टेप समजा, डायरेक्ट आन्सर येतो यार, खूप लवकर आन्सर येतो. हा इथपर्यंत क्लिअर आहे. मग काय करूया, एक कॉलमला स्किप करा, एक कॉलमला स्किप करा. तर आता कॉलम असा आला असेल, आता असे झाले असतील. मग आता असे झाल्यानंतर डबल हा इथून स्टार्ट करायचा. आता असं जायला पाहिजे. आता तर सांगा 3 इंटू 18 किती, 54. इथं लिहूया, हा 54 झाला असेल. 54 मधून मग हा नंबर इथून मायनस करणार आहे, 44. 54 मधून 44 गेला असेल, उरतात किती, 10. मग 5x बरोबर 10 असेल. आता 5x बरोबर 10 असेल तर x ची व्हॅल्यू किती झाली असेल, 2. तर x ची व्हॅल्यू 2 असेल तर तुम्ही डायरेक्ट यावर पण सॉल्व्ह करू शकता. कसं बघा, x ची व्हॅल्यू 2 आली की नाही, तुम्ही काय करणार, 2 इंटू 14, 2 इंटू 7, 14. 14 यामधून मायनस केलं 4, तर 4y बरोबर 4, तर y ची व्हॅल्यू 1, तर y ची व्हॅल्यू 1 आहे. y ची व्हॅल्यू 1 आहे. देन व्हॉट इज द आन्सर, x इज ग्रेटर दॅन y. कोणाला वाटलं नाही मला नाही का पूर्ण सॉल्व्ह करायचं, तर त्या केसमध्ये मग काय करणार आपण, हा नंबर आणि हा नंबर याला पॅटर्न बनवणार. मग याला डबल असा ॲरो, सांगा असा ॲरो किती, 77. मग हा झाला सर 77. आणि मग यानुसार 4 इंटू 18, 4 इंटू 18 72. मग 77 मधून 72 गेलं, डिवायडेड बाय कशाने करणार आहे, यानं 5 ना, डिवायडेड बाय 5. मग आता 5 डिवायडेड बाय 5 झालं असेल तर किती येणार, 1. तर y ची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे, समजा एक जरी व्हॅल्यू मिळाली तरी लवकर दुसरा सॉल्व्ह करायला इझी जाते. ठीक आहे, एवढं इम्पॉर्टंट आहे. एक्स ची व्हॅल्यू काढणं इम्पॉर्टंट आहे.
आता एक्स ची व्हॅल्यू काढणार आहे की नाही, एक्स च्या व्हॅल्यूचं म्हणणं आहे की हा पहिला आणि मग दुसरा, ठीक आहे, असं हा पहिला. नाही तर असं समजा पहिली स्टेप काय, ही सेकंड स्टेप काय अशी आहे की नाही, ठीक आहे. तर पहिल्या स्टेपला वरून एक्सचं कोइफिशियंट भेटणार आहे. मग पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करतो की या मॅट्रिक्सला कन्सिडर करतो, ही एक प्रकारे मॅट्रिक्स आहे ऍक्च्युली. तर सांगा 15 इंटू 3 जार 45, 15 3 जार 45, 7 इंटू 8 जार 56, 45 56, पण 45 छोटा असेल, 56 मोठा असेल, मायनस करायला लागलं, मायनस किती, -11. मग आपण डायरेक्टली असं लिहिणार -11x. ही स्टेप समजली, -11x. मग आता सेकंड स्टेप काय, या सेकंड स्टेपला या दोघांना बघणार, या दोघांना बघणार सेकंड स्टेपला, या यांना सांगा 8 इंटू 11 88, हा 88, हा या दरम्यान 88, आणि 3 इंटू 9 27, 88 मधून 27 गेले 61, तर हा 61 आला असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय येणार, 61 डिवायडेड बाय 11, आणि तो निगेटिव्ह मध्येच येणार आहे. ठीक आहे, जर आपण याला सॉल्व जरी केलं हा, तर हा येणार 11 5 जार 5 पॉईंट समथिंग येणार आहे. ठीक आहे, हे आलं. मग आता 5 पॉईंट समथिंग जो पण आला असेल आपल्याला, तर वाय ची व्हॅल्यू काढायला लागणार. मग वाय ची व्हॅल्यू काढताना बघा, वाय ची व्हॅल्यू पूर्णच काढूया, कारण की आता पुट केलं तर लेंथी कॅल्क्युलेशन होणार ना. तर सरळ सरळ सांगा, वाय ची व्हॅल्यू काढायची आहे की नाही, तर हा नंबर येणार आणि कशाला मल्टिप्लाय करणार, 11 ला. 11 इंटू 15 किती होतात, 165, तर हा झाला असेल 165. ठीक आहे, त्यानंतर 9 येणार, याला मल्टिप्लाय कितना, 63. हे समजलंय. डिवायडेड बाय काय करणार, याच कोइफिशियंट, याचं कोइफिशियंट काय, -11 डिवायडेड बाय -11. व्हॉट इज द डिफरन्स, 102 डिवायडेड बाय 11, मग तो निगेटिव्ह येणार. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक लक्ष द्या, याचं 5 पॉईंट समथिंग नंबर आहे, पण निगेटिव्ह तर आहे ना हा पण, आणि नाही निगेटिव्ह आहे, हा इकडे मायनस होता का, नाही मायनस नव्हता यार. एक मिनिट एक मिनिट, हा एकदा चेक करा, एकदा, हा एक मिनिट सांगा, हा किती, हा किती, 56, 45 मधून 56 घेतात तर निगेटिव्ह येणार, -11. ठीक आहे, क्लिअर. मग आता मला पुढची स्टेप करायची एक साठी, मग त्या पुढच्या स्टेपमध्ये 3 इंटू ये नंबर किती, 27, आणि हा नंबर 27, हा म्हणजे बरोबर 27, मग मायनस, हा पण मायनस आला असेल, हा पण मायनस आला असेल. क्लिअर आहे, हा मायनस आला असेल. इथपर्यंत क्लिअर आहे. आता जर मी याला मायनस न मायनस कॅन्सल केलं तर आन्सर आपला पॉझिटिव्ह येणार, 5 पॉईंट समथिंग येणार. हे क्लिअर आहे, 5 पॉईंट म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 5 प्लस येणार आहे. मग आता वाय ची व्हॅल्यू काढताना काय केलं, 15 इंटू 11, 15 इंटू 11 165, आणि हा नंबर मायनस करतो तो 165 मधून किती गेलाय, 63, आणि हे गेल्यानंतर डिवायडेड बाय काय येणार, हाच कोइफिशियंट राहणार, कोणता, मायनस वाला. डिवायडेड बाय मायनस वाला, या चेंज नाही करायचं, याला ऍज इट इज ठेवायचं, -11 वाला. मग डिवायडेड बाय -11 वाला जर कोइफिशियंट असेल, वाय ची व्हॅल्यू काय होणार, निगेटिव्ह. जर वाय ची व्हॅल्यू निगेटिव्ह, एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, देन आन्सर एक्स इज ग्रेटर दॅन. हा आन्सर असं. मग हा डिफिकल्ट कंटेंट कमी वेळात बनतो. चला, तर आता कालचे जेवढे पण कंटेंट आहे डाऊट्स वाले किंवा असं वाटतंय, प्रत्येकाला चेक करूया. तुम्ही मला इक्वेशन सांगा, जेवढे पण लिनियर मधील असतील ते सगळेचे सगळे बनवू आता. हा हा चला, एक एक इक्वेशन 1 बाय 1. हा सांगा स्वप्नील. 8x प्लस 13y इज इक्वल टू 62, 13x मायनस 17y, 13x मायनस 17y इज इक्वल टू मायनस 128. चला, हे -120 या साईडला गेलं असेल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. डबल चेक करा. पहिला काय करणे, पहिला एक्स ची व्हॅल्यू काढताना या मॅट्रिक्सला बघणे. ठीक आहे, आणि बघताना पहिले असं मल्टिप्लाय करणे. हा सांगा, 8 इंटू 17 किती, 136, 136. पण तो 136 पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह, निगेटिव्ह, तर तो झाला असेल -136. ठीक आहे, मग आपण असं येणार 13 इंटू 13 किती, 169. तो पण जर मायनस असेल, -169, आणि हा जो पण नंबर असेल तो काय असणार आहे, एक्स असणार, त्याचा कोइफिशियंट एक्स असणार. बरोबर लावणार आपण. आता बरोबर लावल्यानंतर स्टेप नंबर 2,
स्टेप नंबर 2 मध्ये हे 2 आणि हे 2 आलं असेल, मग याला आपण असं मल्टिप्लाय करतो. तर 17 इंटू 62 करायचं आहे. 17 इंटू 2 34 होतं की नाही. मग -4 दिलं असेल, 3 कॅरी असेल. आता 17 3 जार करायचं, 6 जार करायचं आहे. ओके, 17 3 जार 51 असतो की नाही. 51 चे डबल केले तर नॉर्मली एकदा बघा, मला 76 मला आपल्याला माहित नाहीये, आणि डेफिनेटली मला येत नाही 76 जार, पण मला एवढं नक्की माहित आहे 17 3 जार किती 51. मग मी 3 न मल्टिप्लाय करणार आणि मग 2 न मल्टिप्लाय करणार, डायरेक्ट होणार. तर 17 3 जार 51 आणि 51 चे काय करणार, डबल करणार. 51 चे डबल 102. तर मग हा नंबर आला असेल किती 102 आणि कॅरी किती झाला होता 3. 102 आणि 3 किती 104, सॉरी 105. तर -105 हा नंबर आला. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आपण हे आल्यानंतर काय करतो, असं मल्टिप्लाय करतो. ही करतो की नाही, असं मल्टिप्लाय करतो. आता असं मल्टिप्लाय करताना 13 इंटू हा नंबर होणार, आणि हा ऑलरेडी मायनस आहे, मग मायनस मायनस पुढे काय होणार, प्लस होणार. मग या दरम्यान आपण प्लस देणार आहे. ठीक आहे, प्लस देणार. मग आता सांगा 13 8 जार किती 104. 13 8 जार किती 104. 104 ची काय देणार 4, कॅरी किती 10. ठीक आहे, 13 2 जार किती 26. 26 प्लस 10 36. 36 ची काय देणार 6, कॅरी किती 3. हा, 13 1 जार 13. 13 प्लस 3 किती 16. हा नंबर आला असेल 1664. ठीक आहे, मग या नंबरचं डिफरन्स होणार पुढे. मग आता डिफरन्स होणार तर नंबर काय आला असेल बघा, चेक करा. 1000 म्हणजे हा मायनस केला, 54 मायनस करून टाका. 1600 1610 1610 बघा, 610 आला असेल तर हा नंबर झालाय 610. 610 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ठीक आहे, पण हे दोन्ही सर मायनस मायनस आहे. मायनस मायनसची काय करतो आपण, ऍडिशन केल्यानंतर हा नंबरची ऍडिशन किती 305. मग आता 305 काय झालं असेल, एक झालं असेल. आणि या इक्वेशनला जेव्हा आपण सॉल्व्ह करतोय, तर एक्स ची व्हॅल्यू -2 येणार आहे. एक्स ची व्हॅल्यू -2. आता आपल्याकडे दोन चॉईस आहे. या तर मी पूर्ण असं सॉल्व्ह करू, नाही तर एक्स ची व्हॅल्यू माहित असेल तर मी डायरेक्टली इक्वेशन मध्ये पुट करून सॉल्व्ह करतो. जर माझ्याकडे एक्स ची व्हॅल्यू -2 असेल तर हा -16 असणार, आणि -16 या साईडला गेलं तर प्लस होणार. तर 62 प्लस 16 ची ऍडिशन करणार 78, आणि 78 ला 13 काय करतो, डिवाइड करतो. तर वाय ची व्हॅल्यू काय झाली असेल 78 डिवाइड बाय 13, म्हणजे 13 किती जार, हा 6 जार. तर वाय ची व्हॅल्यू +6 असणार आहे. ठीक आहे, वाय ची व्हॅल्यू +6. देन व्हॉट इज आन्सर, एक्स इज लेस दॅन वाय. हा आन्सर आला असेल. जे पीडीएफ असेल ना, आपला कालची पीडीएफच आहे बघा, त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला असं जाणवलं असेल की हा कंटेंट डिफिकल्ट होता. ठीक, 3x + 2y इज इक्वल टू 301. ओके चालेल. सेकंड, 7x - 5y इज इक्वल टू 74. आता चेक करूया ना, हा लक्षात यायला काय करणार आपण, डबल बघा. आपण पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय करतो हे असं समजा, पहिले आपण याला सॉल्व्ह करणार की नाही, तर याला ऍरो असं यायला पाहिजे, मग असं जायला पाहिजे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू भेटते म्हणे. मग आता सांगा 3 × 5 किती, 3 × 5 15, पण ते -15 झालं असेल की नाही, मग आपण -15 लिहिणार. मग आपण असं सॉल्व्ह करणार असाल 7 × 2 किती 14, पण तो मायनस करायला लागणार. तर -15 - 14, आणि त्याला फक्त आपण काय देणार आहे, एक्स लावणार आहे. हे झालं असेल की नाही. मग इक्वल टू, मग काय करायचं आपल्याला, हे दोन मॅट्रिक्सला बघायचं आहे, ही दोन मॅट्रिक्सला. आणि याला बघताना काय करायला लागणार, आता ऍरो असं जाणार आहे. ठीक आहे, आता ऍरोची दिशा बदललेली असेल. मग आपण ऍरो करताना काय करणार, 5 न मी याला मल्टिप्लाय करणार. तसं 5 × 3 किती 15, तर 1500 आला असेल, आणि 5 × 1 5, 1500 1505. तर 1505 पण मायनस द्यायला लागणार, 1505. ही स्टेप समजली आहे. मग आपण याला असं मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे, आता ऍरो असा आला असेल तर सांगा 2 × 7 किती 14, मग तो मायनस सर 14 गेला असेल. ठीक आहे, मग आता सांगा दोघांची ऍडिशन किती आहे, कोणता 114, ओके 74 आहे नाही का, 74 आहे. तर 74 न जर मल्टिप्लाय केलं तर किती होणार तो 148. 148. ओके चला ऍडिशन करूया. ऍडिशन करताना बघा, ऍडिशनला थोडं राऊंड अप करायचं कधी पण. राऊंड अप म्हणजे काय, याला 50 बनवून टाका, 150. 150 बनलाय.
हा 150 जेव्हा बनत असेल तर तुम्ही त्याला 2 नंबर एक्स्ट्रा देणार आहे, 2 नंबर, आणि याला 1500 मानून घ्या. म्हणजे यात 1500 आणि 150 ऍडिशन किती होणार? 1650 आहे. 1650 करेक्ट आहे. 1650. पण सर याच्याकडे 3 नंबर एक्स्ट्रा उरले होते ना, तर 3 नंबर देऊन टाकणे. मग किती होतात? -1650 च्या ऐवजी 3 असं. ठीक आहे, त्याला लवकर लवकर कॅल्क्युलेशन करता येते. आणि हा नंबर काय असेल? -29 आणि एक्स. मग आता एक्स न डिवाइड केलं पॉझिटिव्ह तर येणारच आहे. हा, तर एक्स ची व्हॅल्यू काय आली असेल? तर मायनस मायनस कॅन्सल होणार. ठीक आहे, आता सपोज मी मायनस मायनस कॅन्सल करू शकतो. 29 वन जार 29 किती? 29 5 जार होतात 150, तो 5 जारच येणारच. ठीक आहे, 29 5 जार 1. हा बघा, आता एक नॉर्मलीच बघा, 29चं टेबल लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण 30चं टेबल तुम्हाला यायला पाहिजे. सांगा 30 × 5 किती? 150. तर 150 असेल जेव्हा आपण 5 न मल्टिप्लाय केलं 30ला, मग 5 नंबर जास्त गेलं ना, तर 150 मधून 5 नंबर काय करायचं? मायनस. 150 मधून 5 नंबर गेलं तर किती होतात? 145. यामधून 145 कमी करा, 20, आणि 20 वर 3 लावा, 203. तर 203 म्हणजे किती जार होणार? तो 7 जार होणार. ठीक आहे, म्हणजे हा येणार 7 चा. तर एक्स ची व्हॅल्यू किती झाली? 57. एक्स ची व्हॅल्यू 57 आहे. जर एक्स ची व्हॅल्यू 57 आहे तर आपल्याकडे आता 2 चॉईस आहे. या तर मी इक्वेशन बनवू, नाही तर मी एका ठिकाणी पुट करू. पुट पण करू शकता, इक्वेशन पण बनवू शकता. सपोज सर मला पुट करायचं व्हॅल्यू, तुम्ही कुठे पुट करणार? ज्या ठिकाणी एक्सचा कोइफिशियंट छोटा नंबर असेल त्या ठिकाणी पुट करायचं. मग आता छोटा नंबर तर इथं आहे की नाही, मग 3 मध्ये पुट करणार. सांगा 3 इंटू किती? 57. आता 3 इंटू 50 किती? 150. आणि 3 इंटू 7 किती? 21. 150 आणि 21 171. तर हा 171 असेल. 171 यामधून मायनस करूया. 171 होतं ना, 1 1 तर कॅन्सलच झाला असेल. तर 1 किती? 30. 230 नाही, 230 नाही, 130. किती येणार? 130. आणि 130 ला 2y काय करणार आहे? डिवाइड. तर y ची व्हॅल्यू किती असेल? 132 65. तर y ची व्हॅल्यू 65, x ची व्हॅल्यू, व्हॉट इज आन्सर? x इज कोणतं एखादं तुम्हाला जो पण वाटत असेल. सर हा एखादा इक्वेशन ऑनलाईन मध्ये पण सांगू शकतात. 7x प्लस 3y, 7x प्लस 6y, हा 110, 4x प्लस 3y इज इक्वल टू 59. आता ही जी मेथड डिस्कस करतोय ना, तर युट्यूबला रेअरली अवेलेबल असेल. एखाद्याला माहित असेल तर आहे, नाही तर अवेलेबलच नाही दिसली मला. मी सगळ्यांचे मेथड चेक करत होतो. प्रत्येक जण काय करतो माहितीये का? हे ते कॉमन करा, तेच मेथड आहे. आता डिपेंड करते, म्हणजे असं नाही सांगू शकत, कारण की काय ना, 2-3 मेथडला कंबाईन करून बनवण्यात आली. पण खूप चांगली मेथड आहे लवकर लवकर सॉल्व्ह करण्यासाठी. हा, तर आता मेनली आपण काय करणार सॉल्व्ह करताना? सांगा, हे नंबर किती? 21. हा नंबर किती? 21. हा नंबर किती? 24. 20, हा 21 आणि हा 24. डिफरन्स किती? 3, बट -3. मग हा येणार -3x. -3x. हे स्टेप समजले? इथपर्यंत क्लिअर होत आहे? प्लस येणार, प्लस नाही येणार ना यार. का नाही येणार प्लस? पहिल्यांदा ॲरो कसं गेलं? असं झालं असेल की नाही? मग किती झालंय? 21. मग ॲरो आपण असं बनवतोय की नाही? हा किती आहे? 24. मग 21 मधून 24 गेलं तर मायनस येणार, म्हणून मायनस. हा, मग आता दुसरा ॲरो कसं? सर दुसरा ॲरो कसं लावणार? दुसरा ॲरो असं झाला पाहिजे. बघा, ॲरोची डायरेक्शन समजा. पहिल्यांदा असं ॲरो येतोय, दुसऱ्यांदा असं जातोय. ठीक आहे, ही ॲरोची डायरेक्शन आहे. मग आता सांगा, जेव्हा ॲरो असं असेल तर 3 इंटू किती? हा नंबर 330. 330. हे क्लिअर आहे? त्यानंतर हा नंबर असं मायनस करणार. आता सर 6 इंटू 59 मल्टिप्लाय नाही येत आपल्याला. 6 इंटू 60 येतो की नाही? 6 इंटू 60 किती? 360. आता 360 मधून आपण एक नंबर वाढवला ना, तर 6 नंबर कमी करायचं आहे, कारण की 6 न मल्टिप्लाय करणार ना तुम्ही. ठीक आहे, तर 360 मधून 6 नंबर कमी करा, 354. तर -354 आला असेल. आता -300 कॅन्सलच होणार आहे. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू नंबर? या दोन 24. ठीक आहे, मग आता 3x बरोबर काय आलं असेल? -24. 3x बरोबर -24. तर सांगा x ची व्हॅल्यू किती आहे? 8 आहे. आता x ची व्हॅल्यू 8 आहे. तर जर x ची व्हॅल्यू 8 असेल, 7 8 56. ठीक आहे, आणि हा 56 यामधून मायनस करा. 50 गेले तर 60 उरतात. 60 मधून किती? 6 मायनस करा, किती? 54.
ठीक आहे, तर वायची 6y ची व्हॅल्यू किती असेल 54, तर y ची व्हॅल्यू किती 9. ठीक आहे, तर आन्सर किती x इज लेस दॅन y. पक्का बनवसाल? ठीक आहे, तर हा एक टाईप आहे. एक काम करूया, ऑलमोस्ट मी उद्या तुम्हाला सगळ्या टाईप कंप्लीट करतो. ठीक आहे, सगळं आता हा तो टाईप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल की आपण एक्झाम मध्ये याला कशा प्रकारे हँडल करू शकतो. कन्सेप्ट तर मी सांगितलेला आहे, त्यात फक्त मला मेथड काय, लवकर कसं सॉल्व्ह करणार, 30 सेकंड मध्ये तुम्ही कसं आन्सर द्यायचं आहे, प्रत्येक कंटेनला तुम्ही लवकर लवकर कशा प्रकारे बनवू शकतात. आणि ते फक्त PYQ असतील, रेग्युलर बॅचचे व्हिडिओ नसतील. मध्यंतरी काय झालंय की आपल्या क्लासचेच बरेचदा व्हिडिओ त्यामध्ये अपलोड करण्यात आले. मी ते कमी करून काय करणार, फक्त PYQ चे व्हिडिओ तिथे अपलोड करणार. ठीक आहे, सॉरी आज थोडं थांबतोय, ते सरपंच लोक आलेले आहेत त्यानुसार. नेक्स्ट सेशनला उद्या मी कंटिन्यू करतो रेग्युलर टायमिंग मध्ये. ठीक, थँक्यू.